घरकुल वितरण कार्यक्रमात राजकारण, लोकांसमोर ड्रामा करून निपाणीच्या इतिहासाला काळीमा. माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांचा गंभीर आरोप. निपाणी येथील दाईंगडे मळा परिसरात 20 तारखेला निपाणी नगरपालिकेमार्फत आश्रय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात काही लोकांनी केवळ राजकीय हेतूने लोकांसमोर नाटक करून निपाणीच्या इतिहासाला काळीमा फासण्याचे काम केले, असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी माध्यमांशी बोलताना केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नसताना बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळी, आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेच्या व्यवहारात एकत्र आलेले हे नेते आता गोरगरिबांच्या घरकुल वितरणासारख्या संवेदनशील विषयातही राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गाडीवड्डर पुढे म्हणाली की ही योजना 2017 साली मी नगराध्यक्ष असताना दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली होती. त्यावेळी नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निपाणी शहरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार करून ती नगरपालिकेमार्फत जिल्हाधिकारी तसेच राजीव गांधी हाऊसिंग समितीकडे सादर करण्यात आली होती. त्यास मंजुरीही मिळाली होती. मात्र त्या काळात आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी या यादीला विरोध दर्शविला होता. आज मात्र त्याच योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, 2019 मध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर 2023 पर्यंत सलग 4 वर्षे सत्तेत असतानाही ही योजना पूर्णत्वाला का नेली नाही, यावरून त्यांचा निष्क्रियपणा स्पष्ट दिसून येतो. घरकुल योजनेत आमदार जोल्ले यांचे काडी मात्र योगदान नाही. येत्या 15 दिवसांत पैसे भरलेल्या लाभार्थ्यांची यादी व्यवस्थित तपासून पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण करावे, अन्यथा लाभार्थ्यांना सोबत घेऊन निपाणी नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिला. यावेळी बाळासाहेब देसाई सरकार, संभाजी गायकवाड आदी उपस्थित होते. दाईंगडामुळे या ठिकाणी 20 तारखेला नगरपालिकेच्या माध्यमातून आश्रय योजने अंतर्गत लाभार्थींसाठी घर वितरण करण्याचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमामध्ये हे ड्रामेबाज लोक स्वतः आदल्या दिवशी ठरवून लोकांच्या समोर ड्रामा करून निपाणीला काळीमा फासण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचा सहभागी नसणारे लक्ष्मणराव चिंगळे आणि आमदार शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी जिल्हा बँकेमध्ये त्या ठिकाणी युती दाखवतात. राज्यात नामावंत असणाऱ्या असं बेळगाव जिल्ह्याचं हे बँकेचं आर्थिक व्यवहारामध्ये एकत्र येतात आणि गोरगरिबांच्या साठी त्या ठिकाणी राज्य सरकारकडून आमच्या काळापासून मंजुरी मिळवून आणून ती घर वाटप करण्यामध्ये राजकारण आणतात. यांच्या इतका निर्लज्ज माणूस कोणी नसेल असं मला आज वाटतं. ही योजना 2017 साली 16ला ज्यावेळेला मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेला काकासाहेब पाटील माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे त्या काळचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सहकार्याने निपाणी नगरपालिकेमध्ये सगळे माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक या सगळ्यांना घेऊन निपाणीमध्ये घरोघरी त्यावेळेला जाऊन आम्ही सर्वे करून निपाणीमध्ये राहणारे जे भाड्याच्या घरामध्ये राहतात अशा लोकांची यादी आम्ही त्या ठिकाणी तयार केली. यादी तयार केल्यानंतर 2407 लोक निपाणीमध्ये जे आज ज्यांचं स्वतःचं घर नाही भाडोत्री राहतात अशा लोकांची यादी तयार करून काकासाहेब पाटील आणि रमेश जारकीहोळी यांच्या दोघांच्याही निदर्शनास आम्ही ती आणली. या दोघांनीही आम्हाला सांगितलं की ही यादी तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि राजीव गांधी हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या तिथं ते सबमिट करा, मंजुरी मिळवून द्यायची जबाबदारी आमची. म्हणून या दोघांनी ते आम्हाला मंजुरी मिळवून दिले आणि ते घर मंजूर होण्यासाठी काकासाहेब पाटील आणि रमेश जारकीहोळी यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आणि निपाणीतील सुज्ञ नागरिक
आणि सगळ्या नगरसेवकांनी त्यावेळेच्या त्या सगळ्यांनी मिळून आम्ही ते यादी तयार करून ही यादी नगरपालिकेतून राजीव गांधी हाऊसिंग कॉर्पोरेशनला पाठवून मंजुरी मिळवलेली होती। या यादीला खुद आमदार शशिकला जोल्ले यांनी विरोध नोंदवलेला आहे आणि मला आज त्यांना स्पष्ट आव्हान आहे की 2019 ला तुम्ही मंत्री झाला आणि 23 पर्यंत तुम्ही मंत्री होता, तुमच्या मंत्री काळामध्ये ही घरं पूर्ण करून घेता का आले नाही, ह्या गोष्टीचं तुम्ही उत्तर पहिला द्या। तुम्ही केलाय असं तुम्ही तुमचं म्हणणं आहे ना, तर तुम्ही याच्यासाठी काय प्रयत्न केलाय ते तुम्ही त्या ठिकाणी सांगा। केवळ जनतेसमोर येऊन त्या बेनिफिशरीच्या समोर येऊन त्या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 3 वेळा माझी ओटी भरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही मला लेख समजून मला मदत करा हे सांगण्यापलीकडे तुम्ही त्या ठिकाणी काहीही त्या योजनेसाठी प्रयत्न केलेला नाही असं आमचं स्पष्ट तुम्हाला आव्हान आहे। तुम्ही प्रयत्न केला मग तुम्हाला यश का आले नाही, 9 वर्ष का लागले नाही? जरी तुम्ही प्रयत्न केलाय म्हणून आज तुम्ही सांगताय तर तुम्हाला ते 9 वर्ष का लागलं? आज 9 वर्ष लागली। 2017-18 ची योजना ही आज 26 आलं, मग तुम्ही कुठं कमी पडला? तुम्ही किती प्रयत्न केला? किंवा तुमच्या मनामध्ये ह्या लोकांना द्यायचंच नाही, फक्तच आपल्या मागे फिरवायचं आहे। घर देणार आहे म्हणून जायचं, घर मिळणार आहे म्हणून जायचं, गोरगरीब लोकांना वितरण करावं म्हणून मागणी केल्यानंतरच एवढं घाई गडबड सुरू आहे। हे सुरू असताना हे द्यायचं नाही म्हणूनच तुम्ही दोघांनी मिळून गोंधळ घातलेला आहे। तुम्हाला देता आलं नाही आणि त्यांनी अडवलं म्हणून त्यांच्या नावानं तुम्ही बोंबा मारण्याचं काम त्या ठिकाणी करत आहात। अहो तुम्हाला अश्रू आले, तुम्ही रडला, पण त्या गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताटकळत बसवला होता। त्याला त्या ठिकाणी साधे जेवणाची व्यवस्था करून, अहो तुमच्या खिशातले पैसे नको होते, नगरपालिकेच्या वतीने तुम्ही त्या व्यवस्था करायला पाहिजे होता नाही? त्या लोकांचं तुम्हाला देणं घेणंच नव्हतं, तुम्हाला दोघांनाही दाखवायचं होतं कसं तरी तुम्हाला निवडणुकीपर्यंत वळत न्यायचं आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला द्यायचं आहे। हे पुढे कसं ढकलायचं, आम्ही देण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या कामाला पुढे कसं ढकलायचं यासाठी तुमचं मास्टर माइंड क्रिमिनल माइंड दोघं मिळून तुम्ही ठरवलाय की हे अशा पद्धतीनं तू रडल्यासारखं कर, मी भांडल्यासारखं करतो म्हणून करून तुम्ही लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेला आहे। त्यामुळं त्या दिवशी ठरवून तुम्ही हे पुढे ढकललेलं आहे। नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामधून राजीव गांधी हाऊसिंग कॉर्पोरेशन मधून हे लवकरात लवकर वितरण करा म्हणून अधिकाऱ्यांचं कमिशनरवर प्रेशर आहे आणि हे आणून पाडण्यासाठी तुम्ही ते नाटक केलेलं आहे। तुम्हाला घर द्यायचं नाही आहे। आता आम्ही आवाहन करतोय, जर तुम्ही 15 दिवसांमध्ये ह्या लोकांना ह्या बेनिफिशरीना घर तुम्ही जर हस्तांतरित केला नाही तर 2052 लोक कुटुंबांना आणि परत त्यावेळेला सर्वे करत असताना माझ्यासोबत असणारे सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी घेऊन पुन्हा नगरपालिकेच्या आणि निपाणीतील सुज्ञ नागरिकांना ज्यांनी आम्हाला हे सर्वे करत असताना मदत केलेली कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन निपाणी नगरपालिकेच्या दारामध्ये 15 दिवसात जर तुम्ही हे हस्तांतर केला नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागणार। तुम्हाला आम्ही याद्वारे आणि आयुक्तांना देखील आम्ही आज पत्र दिलेलं आहे। त्यामध्ये 6 कंडिशन आम्ही घातलेल्या आहेत की सर्वे कसा व्हावा, कारण आम्ही केलेले सर्वे हा निस्वार्थीपणानं निपाणी गावातील लोकांना ज्याचं घर नाही त्याचं घर त्या ठिकाणी मिळावं म्हणून केलेलं होता। तुम्ही मात्र तुमच्या बगल बच्चांना मिळावं म्हणून त्या ठिकाणी स्वार्थ दाखवालाय, म्हणून स्वार्थापोटी तुम्ही हा पुढे झाकून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। तुमची जर तेवढंच पारदर्शकता होती तर तुम्ही ती यादी पब्लिश करायला पाहिजे होता, नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर लावायला पाहिजे होता, वार्डामध्ये तुम्ही लावायला पाहिजे होता की एवढ्या लोकांचं आम्ही घर द्यायचं केलेलं आहे आणि ह्यामध्ये जर ज्याचं घर असेल तर त्याचं तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवा म्हणून तुम्ही 9 वर्ष राहिलेत आणि एक 8 दिवस राहिलं असतं, तुम्ही ते करता आलं नाही। कारण का, तुम्हाला गोंधळच घालायचं होतं, तुम्हाला द्यायचंच नव्हतं म्हणून तुम्ही ही लिस्ट सगळी झाकून ठेवून तुम्ही दोघे हे करायलाय। तुम्हाला जनता कधीही कदापि माफ करणार नाही आणि ह्या गोरगरिबांचं श्राप तुम्हाला लागेल आणि तुम्ही म्हणताय की 3 वेळा मला
ओटी तुम्ही माझी भरला, पण ज्यांनी ओटी भरले त्यांनीच आज पोटासाठी उपाशी राहिले. आज तुम्ही 3 वेळा आमदार झाला, 1 वेळा मंत्री झाला, काय तुम्ही निपाणीमध्ये जनतेसाठी महिलांच्यासाठी कुठले उद्योगधंदे उभा केला ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी उद्योगधंदे उभा केलाय. तुम्ही उभा केला, तुमच्या शिक्षण संस्था उभा केलाय. आज आम्ही शाळा त्या ठिकाणी उभा केल्या, ही सरकारी शाळा उभा केल्या. आम्ही सरकारच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरिबांना हे शाळा त्या ठिकाणी मिळावं म्हणून, त्या शिक्षण मिळावं म्हणून आम्ही केले. तुम्ही मात्र पैसे मिळवण्यासाठी तुमचे शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभा केलाय. तर हे तुम्हाला जनता येणाऱ्या काळामध्ये माफ करणार नाही. ओटी तुमची 3 वेळा भरले, तुम्ही त्याचं काय परतफेड केला नाही, म्हणून तुमच्या जावयाना ह्या वेळेला 24 मध्ये लोकांनी नाकारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देखील नाकारतील एवढा विश्वास जनतेवर माझा आहे. आणि जनतेचं काम करायचं असेल तर निस्वार्थपणाने केलं पाहिजे. स्वार्थ ठेवून तुम्ही काम करू नका. जनता कधीही तुम्हाला खपवून घेणार नाही. आणि राहिलेल्या गोष्टी परत आणि भरपूर मला सांगायचं आहे, पण आज एवढंच या माध्यमातून तुम्हाला आवाहन करू इच्छितो. 15 दिवसात तुम्ही काही दोघं करा, पण 15 दिवसामध्ये येणाऱ्या तुम्ही जर हे हस्तांतर केलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या दारात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू. एवढं त्या ठिकाणी